ट्रस्ट असतात, मोठ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाची कारखाने असते, संस्था असतात, आणि एक प्रतिष्ठा म्हणून काही लोक ते पद त्यांना पाहिजे असते. मी मागची 5 वर्ष या लोकसभा मतदार क्षेत्राचा खासदार म्हणून काम करत असताना प्रतिष्ठा म्हणून कधी खासदारकीचं काम केलं नाही. एक सर्वसामान्य माणसाला कुठलीही अडचण पडल्याच्या नंतर, कुठल्याही संकटात सापडल्याच्या नंतर आपल्या हाकेला ओढ येणारा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मी कायमस्वरूपी त्या जनतेच्या पाठीमागे उभा ठेवलाय. त्यामुळे मला काळजी नाही आहे आता. कारण आपण जर सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक सुखदुःखात अडचणीत जर पडलो असेल, आपण जर त्यांच्यासाठी विकासाच्या ज्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात योग्य ठरलो असेल, तर मी खात्रीनं सांगतो की ती सर्वसामान्य जनता निश्चितपणे, भले मी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल पण नैतिकदृष्ट्या आणि निष्ठेच्या दृष्टीनं फार सक्षम आहे. आणि हीच आमची मोठी ताकद आहे. जनता या दोन्ही बाबीचा, दोन्ही विचारधारेचा निश्चितपणे हिशोब करेल आणि योग्य असा निर्णय 7 तारखेला घेईल. घड्याळी त्यांचं चिन्ह असतं, घड्याळीची काठी नेमकं कोणत्या दिशेनं फिरताना तुम्हाला पाहिलं? मला वाटते घड्याळाच्या चिन्हाची चोरी झालेली आहे आणि त्याची केस सध्या सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्यामुळं ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, मला वाटतं त्याच्या पक्षावर जर शेंबड्या पोराला जर विचारलं साध्या, तर तेही सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणाची, शरदचंद्रजी पवार साहेबांची. पण मला वाटतं या ठिकाणी त्यांची पार्टी काढून घेण्याचा प्रकार, त्यांचं चिन्ह काढून चोरीला जाण्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय. त्याची केस सुप्रीम कोर्टात दिली आहे. त्याच्यामुळं मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार करून सर्वसामान्य जनता, जी गद्दारी त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर झालेली आहे, त्याचा हिशोब पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता ह्या निवडणुकीत निश्चितपणे घेईल. राणा पाटील भाजपमध्ये राहतात. आता मला तुम्ही खरं हा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे. यार काय चाललंय नेमकं? म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत स्टँडिंग, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात आणि त्याचं तिकीट घेतात. नेमकी विचारधारा कुठली? मला वाटतं हा प्रश्न आता खरं तुम्हीच त्यांना विचारणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित आहे. मला वाटतं त्याच्यापेक्षा आम्ही बरे की उद्धव ज्या, अरे आम्हाला तर काय 40 वर्ष कोणी मंत्री केलेलं नव्हतं, पण ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी, बाळासाहेबांनी आम्हाला आमदार खासदार केलं, त्या उद्धवजी ठाकरे साहेबांना संकटाच्या संघर्षाच्या काळात न सोडता आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. भले सत्ता जाते, आम्ही हटलो नाहीत, डगमगलो नाहीत, ठामपणे उभा राहिलोय. मला वाटतंय आज जो आम्ही हा निश्चय केलाय आणि हा ठामपणा दाखवलाय, हा सगळी गोष्ट सर्वसामान्य जनता बघते आणि निश्चितपणे या निष्ठेचं फळ सुद्धा आम्हाला भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही. सत्तेसाठी पार्टी बदलणारी माणसं, सत्ता येत नाही म्हणून पक्ष बदलणारी माणसं आपण बघितलीत. मला वाटतं कपडे सुद्धा बदलायला थोडा वेळ लागत असेल, इतक्या फास्ट काही लोक पक्ष बदलतायत. याचा हिशोब आता परमेश्वरानं, मला तर वाटतं की जनतेनं करावा. माहिती उमेदवार म्हणून तुमची ओळख आहे, स्टार प्रचारकाच्या यादीत देखील तुम्ही आहेत. मात्र तुमच्या समोर आता महिला उमेदवार आहे. कसं तुम्ही म्हणजे विरोधात बोलताना एक महिला उमेदवार असल्यामुळे तुम्हाला कुठेतरी मी एक तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, मी बोलत असताना माझ्या वाणीवर माझा त्या ठिकाणी पूर्णतः ताबा असतो. पुढच्या माणसाची वृत्ती किती का वाईट असना, मी फार सांभाळून सगळ्या गोष्टी बोलत असतो. आणि आज तुमच्या माध्यमातून सुद्धा आव्हान आहे माझं की महिला उमेदवार आहेत आपल्या पुढं. मी माझ्या कार्यकर्त्यांनाही म्हणलं की आपल्याकडनं कुठल्याही महिलेचा अवमान होणार नाही, ह्या पद्धतीनं आपल्या प्रचाराची त्या ठिकाणी पद्धत असणं अपेक्षित आहे आणि ते ठेवायचं काम आम्ही निश्चितपणे करू. कारण त्या प्रकारचे